हे बाई, ही आहे वीरा, नीलची खरी मुलगी वीरा. आता विचार वीरा, तुला ही आवडते की विजय आवडते? ऐकलं विजय? आणि मी विजय आज घराच्या बाहेर तू मी आणि वीणामध्ये कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे आम्हाला वीणा हो ना. तेव्हा असं कर वीरा, असं कर. सारंगे सारंगे सारंगी आहे ते पण तिकडे सारंगी सारंगे सारंगे बसला. सारंगे तिची पोझिशन दाखव ना. हातावर बसली. तू नाही आवडत तिला? तू अजिबात हा नाही आवडत ना तुला? आवडतो. तिन्ही पण आवडत. तिथे का गाणं वाजतंय, पासिंग सुरू झालं. पाडला. शूट होतं आणि मला 4 सीनचा गॅप आहे म्हणून मी घरी चालले. मम्मीनी प्रॉन्स पुलाव बनवले तर ते खाणार आहे मी जाऊन. आणि 2-2.5 तास तरी गॅप आहे. सो आमचे जे EP आहे ते म्हणाले तू जा घरी आणि अर्धा तास आधी ये. माझं घर काय सेटपासून 10 मिनिट्सवर आहे. स्वतः घरी निघाले मी आणि आता भेटूया घरी. आता मी आली आहे घरी आणि मम्मीने बघा काय बनवलंय, प्रॉन्स पुलाव. आणि ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मम्मीच्या चॅनलवर नक्की बघा. रेसिपी लवकरच येईल, एकदम इमिडिएटली नाही पण येईल. एडिट करायला वेळ पाहिजे. त्यासोबत आहे कांदा टोमॅटो आणि काकडी. सो आता जरा खाऊन घेऊया आणि मग भेटते तुम्हाला. माझं हे सगळं सामान राहिलंय ओपन करायचं, ते सगळं तुम्हाला ओपन करून दाखवते आणि काय काय मागवले तेही दाखवते. भेटूया जरा वेळाने. वेलकम बॅक टू माय व्लॉग. तुम्ही पाहिलं मी सेटवरून निघाले आणि घरी येऊन मी प्रॉन्स पुलाव खाल्ला. मग मी रेडी झाले फॉर द व्हिडिओ. लाईट सेटअप केलं आणि मी हा नवीन माईक घेतलाय डिजिटेकचा. तो मी वापरते आज. ऍक्च्युली हा माईक सेटअप करताना पण खूप वेळ गेला बिकॉज माझा जो ग्रेनारोचा माईक आहे तो चार्ज नव्हता आणि मी म्हटलं हा नवीन माईक घेतला तर हा पण चेक करूया की हा कसा वर्क करतो. सो मग ते सगळं कनेक्ट करण्यात, मग ते आधी कनेक्ट झालं नाही झालं, बऱ्याच गोष्टी झाल्या. माझ्या हाफ एन आवर ऑलमोस्ट गेला, बट नॉट एन इश्यू. आणि फायनली मी डिजिटेकचा माईक सक्सेसफुली कनेक्ट केलेला आहे. हा बघा इथे लावलाय. अँड हे बघा अशी केस येते त्याची, जसं मी तुम्हाला ग्रेनारोचं पण खूप आधी दाखवलेलं. हा बॉक्स आहे, ठीक आहे. 2 in 1 म्हणजे हा डबल सेटअप आहे. सिंगल सेटअप पण मिळतो पण मी म्हटलं नाही मला डबल सेटअपचाच पाहिजे बिकॉज मी व्लॉग वगैरे बनवते तर आय नीड दॅट. आता आपण सुरुवात करूया डिरेक्टली फ्रॉम द गिफ्टपेक्षा आधी मी जे प्रॉडक्ट मागवलेत ना त्याच्यापासून सुरुवात करूया, कारण दिवाळीत मी खूप प्रॉडक्ट्स मागवलेले. सो लेट्स गेट स्टार्टेड विदाउट वेस्टिंग एनी टाइम. हे तर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये पाहिलं, पण आता ह्याचं छोटं व्हर्जन मी मागवलंय ते मी दाखवते तुम्हाला फ्रॉम मिशो इटसेल्फ. हे थोडंसं छोटं आहे. हे पण तसंच आहे. ह्याला पण एक रबर आहे म्हणजे बो आहे आणि ह्याला तुम्ही असं केसांमध्ये टाकलं तर मग हे असं हँग होतं. सो इट इज व्हेरी प्रिटी, व्हेरी ब्युटिफुल. मी ॲक्च्युली माझी नेक्स्ट ट्रिप जाणार आहे लवकरच. आता ती कुठे जाणार आहे ते तुम्ही विचार करा. सो त्यासाठीची माझी थोडी तयारी सुरू आहे. मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉडक्ट. मी हे कानातले मागवले. कानातले बघूया. ऍक्च्युली हे कानातले मी मागवले नाहीयेत. आय रिमेंबर नाव. हे कानातले मी बँड्रावरून घेतलेले. इफ यू गाईज रिमेंबर. 50 रुपीजला हे इयरिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहेत. हे सगळं मी परत पॅक करून ठेवणार आहे आणि हे सगळं पॅक करून मला पुन्हा शूटवर जायचं आहे. मग मी हे अँकलेट्स मागवलेत. हे खूप सुंदर दिसतात. दिसताना ते खरं मोठं दिसत असेल पण नाही, ते वेअर केल्यावर खूप छान दिसतंय. आणि असे सेम माझ्याकडे सिल्वरमध्ये, एक रिअल चांदीमध्ये,
पण ते खूप पातळ डेलिकेट असे, ते पण छान आहेत आणि हे पण खूप छान आहेत. कधी तुम्हाला असा गॉथिक लुक किंवा असं खूप जास्त ट्रेडिशनल वेअर करायचं असेल तर त्यावर तुम्ही हे घालू शकता. आणि जेव्हा डेनिम्स वेस्टर्न आउटफिट घालता तेव्हा माझ्याकडे ते बारीकवाले ते पण तुम्हाला दाखवेन. सो हे मी मिशोवरून मागवलंय. आणि हो, हे इयरिंग्स मी मिशोवरून मागवले. दिसतंय? या इयरिंग्सचं नाव काहीतरी होतं, पिंजरा इयरिंग्स असं काहीतरी. अँड ट्रस्ट मी, हे खूप सुंदर दिसतात. मी तुम्हाला एक काढून दाखवते. दिसतंय? सो दीज आर व्हेरी ब्युटिफुल इयरिंग्स. मला आता खूप आवडले. आणि हो, हा जो कुर्ता मी वेअर केलाय हा पण मिशोचाच आहे. सो तुम्हाला लिंक हवी असेल कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही प्रॉडक्टची लिंक, तर कॉमेंटमध्ये सांगा. आता वळूया माझ्या स्किन केअरकडे. तर हे बघा, हे माझं एक हायफनचं सिरम आहे. हे मी खूप रेग्युलरली लावते. सो हे बघा, ही माझी सेकंड बॉटल आहे. डबल शॉट रेडियन्स लिफ्ट सिरम. आणि ट्रस्ट मी एक अख्खी बॉटल संपवली आहे सिरमची. इट इज वन ऑफ द फायनेस्ट सिरम आय हॅव एव्हर युज्ड. त्यानंतर रेनेचे 2 प्रोडक्ट्स मागवलेत मी. रेनेचं हे पिंक थेरपी सिरम आहे. सो मी काय करते, ऑल्टरनेट डेज लावते. एक दिवस हे, एक दिवस हे. आता रेनेची एक नाईट क्रीम आहे जेल बेस्ड, ती दाखवते. दिस इज पिंक थेरपी जेल क्रीम. ऍक्च्युली हे बघा, हे कॉम्बो आहे. बघूया नेक्स्ट गोष्ट. लल्ला, आणि हा आहे माझा सोनी ZV-E10 कॅमेरा. मी व्लॉगिंगसाठी घेतलेला. ह्याला 2 वर्ष झाली आहेत आणि मी अजूनपर्यंत हा कधीच व्लॉगमध्ये दाखवला नाही. सो हा आहे माझा व्लॉगिंगचा कॅमेरा. ॲक्च्युली जेव्हा मी विचार केला की व्लॉग सुरू करायचे आणि रोज व्लॉगिंग करायचं, तेव्हा मी खूप प्रोफेशनल सेटअप घेऊन ठेवलेला आणि माझी खूप इच्छा होती की मी कॅमेराने व्लॉगिंग करू, पण मला खूप कॅमेरा ऑपरेट करता येत नव्हता. म्हणून मग मी माझ्या काही फ्रेंड्सना विचारलं आणि मी स्वतः पण यूट्यूबचे व्हिडिओज बघून शिकायचे की कसं कसं करता येईल. आणि मग थोड्या गोष्टी मला यायला लागल्या. पण नंतर मग मला हा शो मिळाला आणि त्यानंतर 1.5 वर्ष हा कॅमेरा घरात होता. आणि त्याच्या आधी आय थिंक 1 इयर झालेला मला घेऊन. सो ऑलमोस्ट 2.5 इयर्स झालेत कॅमेरा घेऊन. तर आता हा कॅमेरा मी वापरायला सुरुवात करणार आहे, कारण गोष्ट घेऊन ठेवली तर ती खराब होते ना, म्हणजे वापरली नाही तर. सो मी हे वापरणार आहे. आणि लवकरच माझी एक सिरीज येणार आहे, पण ती कधी येणार मला माहीत नाही. पण मी एक ट्रॅव्हल सिरीज करणार आहे. जेव्हा मला वेळ असेल, 7 to 8 डेज मला सुट्टी असेल, तेव्हा मी कोकण सिरीज करणार आहे. मी ते आत्ताच सांगून ठेवते. ॲक्च्युली माझा प्लॅन होता की लास्ट इयरच करायची, पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मग मी नाही करू शकले. आणि मग फायनली आत्ता माझ्या मनात आलंय की आपण कोकण सिरीज करूया. सो त्यासाठी या कॅमेराची प्रिपरेशन चालली आहे माझी. कॅमेरा तर मी बाहेर काढून ठेवलाय. आणि खरं तर कॅमसाठी मी डिजिटेकचा हा माईक घेतला, कारण माझ्याकडे जो ग्रेनारोचा माईक आहे तो फोनवर खूप छान काम करतो. पण ह्याला मी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ह्याच्यावर ते इतकं छान मला वाटलं नाही. मला असं वाटलं की कॅमेरासाठी मला अजून आणखी काहीतरी बेटर घेता येईल. सो मग मी आय ऑप्टेड फॉर दिस माईक. त्यासोबत हे कनेक्टर मिळालंय. सो आता तर ते डिव्हाइस मी फोनला लावलंय. त्या डिव्हाइसमध्ये 2-3 इनपुट्स आहेत. सो मग एक तिकडे लावायचं आणि एक कॅमेराला लावायचं आणि मग त्याला हेडफोन कनेक्ट करायचे. हे सोनीचे हेडफोन्स पण मी मागवलेत ओरिजिनल. सो हे हेडफोन्स कनेक्ट करायचे आणि साऊंड चेक करायचा. ॲक्च्युली सगळ्या गोष्टी मी वेगवेगळ्या घेतल्यात. सो तुम्ही मला हे विचारू नका की हे सगळं कितीला आलं, कारण सगळ्यांची प्राइस वेगवेगळी आहे. आता ह्या पुढे मी माझ्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये कॅमेराच वापरणार आहे. सो विश मी ऑल द लक. आणि तुम्हाला पण बेटर क्वालिटी ऑफ व्लॉग्स बघायला मिळेल. अँड आय होप की मी चांगलं डेलिव्हर करू शकेन सगळंच. आता मूव्हिंग टुवर्ड्स दिस. हे मी ॲमेझॉनवरून माझ्या स्वतःसाठी मागवलंय. आणि ही काय गोष्ट आहे, खूप रेग्युलर गोष्ट आहे ही. तर हे आहे एक टिफिन बॉक्स, लंच बॉक्स. खरं तर मागे माझ्याकडे ना काचेचे टिफिन्स होते 2-3 आणि आय वॉज व्हेरी हॅपी विथ दोज टिफिन्स. म्हणजे मला ते बघून खूप क्यूट वाटायचे आणि मग ते घेऊन जायला पण क्यूट वाटायचे. पण नाही, क्यूट वाटून काहीच उपयोग नाहीये, कारण एकदा मी आले आणि किचनमध्ये प्लॅटफॉर्मवर ठेवून मी
फ्रेशन अप झाले आणि किचनमध्ये गेले. ती पिशवी उचलली, ती पिशवी कशात तरी अडकली, ते दोन्ही टिफिन खाली पडले आणि सगळा चुरा झाला टिफिन्सचा. सो मग मी ठरवलं की नाही, बस काचेचे टिफिन नको, आता आपण छान आपले स्टीलचे लंच बॉक्स वापरूया. आणि मग फायनली मी हा लंच बॉक्स ऑर्डर केलाय. हा आपला एक छान लंच बॉक्स आलेला आहे. कोणत्याही गोष्टीची लिंक हवी असेल तर प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक देईन. आता टर्निंग टू दिस, मी मिशोवरून हे वॉल हँगिंग्स मागवलेत. मला वॉल हँगिंग्स खूप आवडतात. आधी मी ठरवलेलं की मी घरात लावेन, पण नाही, आता मी ठरवले की मी हे सेटवर घेऊन जाते आणि तिकडे माझ्या बेडच्या आजूबाजूला जागा आहे, तिकडे लावते. तुम्हाला हे कसे वाटतात मला नक्की सांगा. अँड ह्याची प्राइस तर इतकी नॉमिनल आहे, काय सांगू तुम्हाला. आय थिंक 130 or 40 रुपीजमध्ये हे दोन्ही मिळालेत आणि दे लुक सुपर कूल. प्लस त्याची क्वालिटी पण खूप छान आली आहे. त्याला मागे असे स्टिकर्स आहेत, सो तुम्हाला ड्रिल करायची किंवा स्क्रू लावायची किंवा ठोकायची काहीच गरज नाही आहे. डिरेक्टली ही डबल टेप आहे, हे काढायचं आणि स्टिक करून टाकायचं. सो आता हे आपण सेटवर घेऊन जाऊया आणि तिकडे लावल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेनच. ऑल्सो रेनेचे जे प्रॉडक्ट्स मागवले ना, त्याच्यावर हे छोटंसं सॅम्पल परफ्यूम आलंय, ते बघूया. इट इज व्हेरी नाईस. इनफॅक्ट मी एक बॉडी मिस्ट पण मागवले, ते पण खूप छान आलंय. आता हे मी माझ्या बॅगेत ठेवून टाकते, हे मी घेऊन जाणार सेटवर. हे एक पार्सल आहे आणि हे पेड कोलॅबरेशन होतं. त्या लेडीने इंस्टाग्रामला मला अप्रोच केलेलं आणि मला म्हणाली की माझा न्यू बिझनेस आहे, तर तुम्ही प्लीज मला हेल्प करू शकता का, कमी बजेटमध्ये मला प्लीज प्रमोट करून द्या. मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी एकदम फ्री नाही करणार, पण मी कमी बजेटमध्ये करून देईन. एकदम नॉमिनल बेसिक अमाऊंट होती. तर ती मला म्हणाली की मी तुम्हाला प्रॉडक्ट्स पाठवते आणि मग तुम्ही त्याचं प्रमोशन करा. मी म्हटलं ठीक आहे, माझ्या प्रमोशन करण्याची पद्धत वेगळी आहे. मी आधी प्रॉडक्ट्स यूज करते आणि मग मी रिव्ह्यू देते. ठीक आहे, त्यांनी हे प्रॉडक्ट पाठवलं. सो हे एक प्रॉडक्ट आहे, हे पेड प्रमोशन होतं. हे त्या बाईनी मला सेंड केलं आणि जेव्हा आम्ही पेड प्रमोशन करतो ना, तेव्हा त्याच्या आधीच बोलणं झालेलं असतं की काय काय असणार आहे डेलिव्हरेबल. म्हणजे 1 पोस्ट, 1 स्टोरी, 1 रील, जे काही असेल ते. इट डिपेंड्स की तुम्ही आधी काय ठरवलंय आणि तुम्ही किती चार्ज करताय त्यावर ते ठरतं. या लेडीला मी सगळं सांगितलं काय काय, तर ती म्हणाली माझा नवीन बिझनेस आहे, मी खूप अफोर्ड नाही करू शकत पे करणं, पण बेसिक आय डू. मी म्हटलं ठीक आहे, तू बेसिक कर आणि त्याच्यामध्ये आय गिव्ह यू 1 रील. म्हणाली ओके. आणि जेव्हा मी प्रॉडक्ट प्रमोट करते ना, तेव्हा मी डिरेक्टली प्रमोट नाही करत. आधी मी ते यूज करून बघते, ते चांगलं असेल तर मी चांगले रिव्ह्यू देते आणि नसेल तर आय गिव्ह द हिंट्स. मी असंच ब्लाइंड प्रमोशन करत नाही. मग त्या लेडीचा मला मेसेज आला आफ्टर 3 days, म्हणजे हे रिसीव्ह झाल्याच्या आफ्टर 3 days की मला आहे ना असं रील पाहिजे ज्याच्यात तुम्ही ना ते प्रॉडक्ट यूज करताय. मी म्हटलं चालेल, नो इश्यू, ठीक आहे. पुन्हा 2 days नंतर मेसेज आला की मला ना अजून काहीतरी ॲडिशन करायचं आहे. मी म्हटलं ताई लिसन, तुम्ही मला खूप कमी अमाऊंट देताय आणि त्या अमाऊंटमध्ये एवढ्या गोष्टी नाही होणार. इदर यू विल हॅव टू इन्क्रीज युअर बजेट. तर शी स्टार्टेड आर्ग्युइंग विथ मी. मला ते कळलंच नाही की वाय आर यू आर्ग्युइंग विथ मी. तुम्हाला नाही जमत तर नका करू. मी तिला म्हटलं लिसन, तू तुझा ॲडव्हान्स रिफंड घे, मला तुझं प्रॉडक्ट प्रमोट नाही करायचं आहे. तिने मला जी ॲडव्हान्स अमाऊंट पाठवलेली ना, ती मी रिटर्न केली आणि तिला म्हटलं की ह्या प्रॉडक्टसाठी रिटर्न डिलिव्हरी तू बुक कर आणि हे घेऊन जा. तर मला म्हणते की नाही, तुम्ही ते प्रॉडक्ट यूज करा. बॉस, मला हा प्रॉडक्ट यूज करायचा नाही आहे, हा मी अशाचा असा टाकून देणार आहे. बिकॉज इट इज रिअली सॅड की तुम्ही असं बिहेव करता विथ द आर्टिस्ट. मला हे पटलंच नाही आहे तिचं वागणं. आणि असं वागायचं नाही कोणासोबत. इट इज रिअली बॅड अँड आय रिअली पिटी फॉर दॅट लेडी, कारण ती खरंच खूप घाण वागली. आणि इतकं करून पण आय वॉज टॉकिंग सॉफ्टली टू हर, पण ती लाऊड आणि लाऊड आणि लाऊड होत गेली. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. त्यामुळे तुमचं प्रॉडक्ट मी टाकून दिलं, हे तुम्ही बघून घ्या.